कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम, कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम, ऐसे द्यावे काही दान अलोपती शरण. वस्तू कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा भंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा भगवान श्री पांडुरंगाकडे दान मागणारा गोडासा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान श्री पांडुरंगाच्या समोर उभे आहेत आणि पांडुरंगाला सांगतायत की देवा, माझ्या पदरामध्ये जे दान टाकायचं आहे ते हे दान टाक. ऐसे द्यावे काही दान, काही जे दान द्यायचंय ना ते हे दे, ऐसे हे दे. कारण मी तुझ्याकडे आलोय तो कसा आलोय, आलो पतित शरण, मी शरण आलोय तुला आणि त्यामुळे अशा पद्धतीचं दान दे. कशा पद्धतीचं? दोन पद्धती सांगितल्या. एक, कंठी राहो नाम आणि अंगी भरोनिया प्रेम ऐसे. माझ्या कंठामध्ये भगवंता तुझं नाम असावं, माझ्या अंगामध्ये पूर्णतः प्रेम भरलेलं असावं, किंवा माझ्या अंगामध्ये पूर्णतः प्रेम भरलंय अशा स्थितीमध्ये माझ्या कंठातून केवळ आणि केवळ तुझंच नाम निघत राहावं. ऐसे द्यावे काही दान. एक. दुसरी गोष्ट अशी, तुमचं झालं असलं तर मी बोलतो. संताची ये पायी ठेवी वेळोवेळा. तुकोवर आहे संत देवा. दुसरी एक माझी मागणी आहे. काय तर संतांच्या चरणावर माझं डोकं अखंड पद्धतीने राहावं. ऐसे द्यावे काही, असं दान. ह्या ऐसे शब्द खूप महत्वाचा आहे. एक तर माझ्या अंगामध्ये प्रेम भरलेलं असावं आणि मुखामध्ये कंठामध्ये तुझं नाम असावं. ऐसे दान दे. माझं हे जे मस्तक आहे हे कधी कधी संतांच्या पायावर नाही, ठेवी वेळोवेळा. ऐसे द्यावे काही दान. तरी देवाने विचारलंच असेल, ठीक आहे हो, पण हे मागणीचे प्रकार झाले, पण हे ऐसे म्हणून नेमकं काय आहे? शेवटी तुकोबारांनी सांगितलं, देवा तुला एक सांगू, तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे ऐसे. अशा पद्धतीने भवसिंधू एक सरे. एक सरे या शब्दाचा अर्थ आहे एकदम. एक सरे या शब्दाचा अर्थ आहे एकदम. आणि नाही कळालं तर दुसरा शब्द वापरून झटक्यात. भवसिंधू तरे एक सरे भवसिंधू तरे ऐसे द्यावे काही दान. हा जो भवसिंधू आहे म्हणजे संसार सिंधू आहे, हा एकदम मी तरुण जाईल असं काहीतरी मला दान दे. आणि मग असं जे दान आहे ते दान हे दोनच पद्धतीचं आहे. मी भवसिंधू एकदम तरुण जाईल. ते कशाने? एक तर कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम यांनी, किंवा संताची पायी ठेवी वेळोवेळा डोई यांनी. यांनीच भवसिंधू एक सरे तरे म्हणून ऐसे द्यावे काही दान. विढाला पवित्र भूमी श्री क्षेत्र वैष्णवगड येथे वारकरी संप्रदायातील थोर सत्पुरुष महान भगवत भक्त सद्गुरु श्री गंगूकाका शिरवळकर यांच्या फडाच्या वतीने परमादरणीय श्रद्धेय वैकुंठवासी तुकाराम महाराज शिरवळकर उर्फ अण्णा आणि वैकुंठवासी प्रातस्मरणीय दादा महाराज शिरवळकर यांच्या प्रेरणेने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान परमादरणीय श्रद्धेय सानप गुरुजी तथा नाना यांच्या मार्गदर्शनामध्ये, त्यांच्या नियोजनाने हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो आहे. या फळाचे प्रमुख आदरणीय हरिभक्तीपरायण श्रीनाथ महाराज शिरवळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळीजण या गडावर आणि पर्यायाने या फळावर प्रेम करणारी असंख्य भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहात.
हा प्रतिवार्षिक आपला हा जो उत्सव आहे तो उत्सव संपन्न होतोय आणि या उत्सवातील उपांत्य दिवशीची कीर्तन सेवा, ज्याला संप्रदायामध्ये जागराचं कीर्तन म्हटलं जातं, ती सेवा माझ्याकडे आलेली आहे. या गडाचा आणि या परंपरेचा माझा ऋणानुबंध किती घट्ट आहे हे पुन्हा उघडून सांगायची गरज नाही. इथं उपस्थित असलेली जी जुनी मंडळी आहे त्या सगळ्यांना माहीत आहे. अलीकडल्या या 2-4 वर्षात आलेली जी नवीन मंडळी आहेत त्यांना जरा माहीत नाही. त्यांना वाटेल हे कुठून उगवलं असं वाटेल, पण हे पूर्वीच आहे, फक्त तुम्हाला आता दिसलंय, बाकी काही नाही. कारण या गडाची आपली जी सप्ते आहे, एकेकाळी मी 8-8 दिवस या सप्ताहामध्ये राहायचो. 8-8 दिवस प्रवचन नाना मला करायला लावायचे, दादा मला करायला लावायचे. आणि मग सकाळचं गाथा भजन असेल, दुपारची आमची प्रवचन असतील, रात्रीची कीर्तन असतील, सगळ्या कार्यक्रमाला आवर्जून मी इथे उपस्थित असायचो. आणि त्यामुळे या गडाचा किंवा या गडाची जी उभारणी होती आहे ही अगदी माझ्या डोळ्यात देखत जागा घेण्यापासून ते या मंदिराच्या आतापर्यंतच्या इथपर्यंतचा कळसापर्यंतचा चाललेला जो काही चढता आलेख आहे हा अगदी मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे. आणि म्हणून फार पूर्वीचा काळ जरी पाहिलेला नसला तरी अलीकडल्या जवळजवळ 10-12 वर्षामध्ये जी काही या गडाची आणि एकंदरीत आपल्या परंपरेची जी घोडदौड चाललेली आहे, या घोडदौडचा मी एक साक्षीदार आहे असं म्हणायला हरकत नाही. वैकुंठवासी प्रातस्मरणीय दादा महाराजांची आठवण प्रकर्षाने येते आहे. कारण 7 दिवस ते इथं असायचे आणि मग त्यांच्या बऱ्याचदा नाना मला म्हणायचे, तू मी प्रवचनाला थांबा. मी विचार करायचो या प्रवचनाला थांबण्याच्या नादाने आपल्याला दादांचं भजन ऐकायला मिळेल. कारण खूप गोड भजन त्या काळामध्ये दादांचं चालायचं. बरं, ती भजनाची वेळही अगदी ठरलेली, म्हणजे त्याच्यात 1 मिनिट इकडे तिकडं नानांना चालत नसे. आणि म्हणून मी सानप गुरुजींना म्हणत असतो, ही आमच्या सगळ्यांची सासूबाई आहे असं म्हणत असतो नाना. कारण अजिबात आता या 2-4 वर्षात कसं आहे मला माहित नाही, पण त्या काळात तर अगदी कडक काम होतं. म्हणजे अगदी चालायचं नाही. प्रवचनाची वेळ इकडे तिकडे झालेली चालायची नाही, भजनाची वेळ इकडे तिकडे झालेली चालायची नाही, कीर्तनाच्या वेळा इकडे तिकडे झालेल्या चालायच्या नाही, पंक्ती जिथल्या तिथं झाल्या पाहिजे. आणि म्हणून नामस्मरण आणि अन्नदान या 2 महत्वाच्या कार्याने जो पूर्णतः भरलेला अशा पद्धतीचा गड आहे तो म्हणजे आपला आहे. या गडावर सगळ्यात महत्वाचं जर काय होत असेल तर ते नामदान आणि अन्नदान होतं. एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये असं सांगितलंय, सकळ दाना माझी जाण, अतिश्रेष्ठ अन्नदान, दिनास देवोनी सन्मान, द्यावे सदन्न अतिभाविका. ही भागवताची भाषा आहे. आणि म्हणून या 2 गोष्टींनी अगदी परिपूर्ण अशा पद्धतीने भरलेला असा हा आपला गड आहे. वरच्यावर या गडाचा जो चढता आलेख आहे, मी आल्या श्रीनाथ महाराजांना म्हटलं, मी म्हटलं बऱ्याच सुधारणा झाल्या गडावर. कारण पूर्वीच्या काळामध्ये फारसं नव्हतं महाराज, फार नव्हतं काही, रावट्या टाकून असायचे. आता आमची रावट्यातली वारकरी बंगल्यात गेलीत, आता प्रमोशन झाले वारकऱ्यांना. नाहीतर आमच्या त्या रावट्या ठरलेल्या, बाजा ठरलेल्या. आता मी मगाशी मार्गे काकांना बघितलं, मी श्रीनाथ महाराजांना म्हटलं, काका इकडे कुठे गेले? कारण राहुटीत नाही म्हटले, आता ते बंगल्यात आहेत, रूम मध्ये असतात. आता आमचं प्रमोशन झालं. पण हे सगळं या गडावर नितांत प्रेम करणारी तुमच्यासारखी जी भाविक भक्त मंडळी आहेत या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान सानप गुरुजींच्या नानांच्या अथक परिश्रमाचं हे फळ आहे. अथक परिश्रमाचं. आजच्या मितीला सुद्धा मी तर थोडस नानांबद्दल एकच वाक्य बोलेल की त्यांचं शरीर थकलंय पण मन थकलेलं नाही. त्यांचं मन आजही तरुणच आहे. आणखीन आवाजातला करारीपणा, शब्द जरी स्पष्ट बाहेर येत नसले तरी त्या शब्दाच्या पाठीमाग करारीपणा आहे हे मात्र जाणवतं. करारीपणा जाणवतं. आणि याचं कारण आहे, तुकोबारांचे शब्द आहेत, विकलो तो सेवे जीवी एका भावी एक पडता जड भारी निमा नटळे निर्धारी. हे तत्व सांगणारा, शिकविणारा आणि जपणारा फळ म्हणजे शिरोळकर महाराजांचा फळ आहे. आणि म्हणून त्या फळाच्या वतीने आणि या गडाच्या वतीने सुरू असणारा हा उत्सव आणि या उत्सवामध्ये परमभाग्याने प्राप्त झालेली ही उपांत्य दिवशीची
परंपरेने चालत आलेली सेवा. विठ्ठला विठ्ठल. अभंगातले शब्द फार गोड आहेत. जगद्गुरु तुकोबराय देवाच्या समोर उभे आहेत आणि देवाच्या समोर उभं राहून देवाला असे हात जोडून म्हणतायत, देवा ऐसे द्यावे काही दान, आलो पतित शरण. देवा मी तुझ्याकडे आलोय. हे आलो शब्द सुद्धा खूप महत्वाचा आहे. मी तुझ्या दारात आलोय. तुझ्या दारात आलोय म्हटल्यानंतर तू माझ्या पदरात काहीतरी दान टाकलं पाहिजे. बरं आलोय म्हणजे मी कसा आलोय? पतित आणि शरण या भूमिकेतून आलोय. मी शरण आलोय तुला. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की देवाकडे जाणं, शरणागती देवाची करणं हे नेमकं काय? शरण या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय करायचा? शरण शरण म्हणायचं कशाला? या अभंगामध्ये महाराजांनी शब्द वापरला अनोपतित शरण. म्हणजे नेमकं काय? बरं, हा शरण शब्द अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अनेक ठिकाणी ज्ञानेश्वरी आम्हाला असं सांगते, जो मज होय अनन्य शरण त्याची जन्म मरण. भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात, अर्जुना जो अनन्य शरण मला आलेला आहे ना त्याचं मी जन्म मरण मिळालं. पण तरी कधी कधी प्रश्न पडतो, मुळात तर आम्हाला शरण म्हणजे काही लक्षात येईना आणि पुन्हा अनन्य शब्द जोडायचे काय कारण? शरण या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय करायचं? मी एक साधारण आपल्याला थोडा व्यवहारातला विचार सांगून पुढे जातो. शरण या शब्दाचा अर्थ पाया पडणं एवढंच करायचा का? एवढाच करायचा का? तुकोबराय देवाच्या जवळ गेले, देवाच्या पाया पडलेत, हात जोडले, तुम्ही देवाला सांगितलं, देवा मी तुला शरण आलोय, मला ही दान दे. म्हणजे तुझ्या पाया पडलं की तुझं हे देणं काम आहे. थोडक्यात पाया पडून घेणं एवढंच आहे का? एवढाच विचार करायचा का? किंवा घेण्याकरताच पाया पडणं? बरोबर आहे. काही काही माणसं पाया कधी पडतात? घेण्याकरता. एक असेल तर पाया पडायचं. मग पाया पडणं एवढाच शरण शब्दाचा अर्थ करायचा. मी थोडं आणखी पुढे बोलतो. शरण ही क्रिया आहे का मनातली भावना आहे? काय घे? शरणागती ही केवळ क्रिया म्हणजे समोर आहे, आपण पाया पडलो झालं शरण, एवढंच आहे का शरण शब्दाचा अर्थ? बरं, जर तसा करावा तर पाया पडण्याच्या फार गमती असतात. पाया पडताना अंतःकरणामध्ये शरणागतीची भावना असेलच असं काही सांगता येत. एका गावामध्ये कीर्तन झालं, मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आपलं त्या एका ठिकाणी मंदिराच्या बाहेर असं बसलेलो होतो. एक गावकरीच माझ्या जवळ होता. तेवढ्यात एक समोरून एक मुळशी यायला लागला. समोरून मुळशी आल्याबरोबर तो जो गावकरी होता तो उठला, त्या माणसाच्या पाया पडला. तो माणूस त्याच्या मार्गाने निघून गेला. मी आपलं त्या गावकऱ्याला विचारलं, का तुम्ही यांच्या पाया पडला? हे मोठे कुणीतरी आहेत का, श्रीमंत विद्वान किंवा कोण आहेत का, तुम्ही यांच्या पाया पडला? तो म्हटलं नाही नाही ते काही नाही. मग पाया पडला? मूर्खाच्या कुठे नादी लागला? पाया पडणं याला जर इतक्या सामान्य पद्धतीने बघत असेल तर मला प्रश्न पडतो, पाया पडणं म्हणजे शरण म्हणायचं काय? आपण सहजासहजी असं करतो, पाया पडले. ही पाया पडणं ही क्रिया इतकी गमतीची आहे. माणसं कधी कसं कुठं पाया पडतील सांगता येत नाही. आमच्याकडे कर्नाटकामध्ये आता नाथ महाराजांना यांना माहिती आहे, आमच्याकडे कर्नाटकातला शिष्य परिवार जास्त आहे. तिकडे काही माणसांना एका आमच्या फळावरच्या एका माणसाला सवय होती, पाया पडताना चिमटा घ्यायचा पायाला आणि पाया पडायचं. किती अवघड आहे. उगीच पाया पडणं एवढी शरणागती शब्दाचा अर्थ करायचा. बरं, असं गंमत आहे. आता आपण इतकी गर्दी आहे, सगळेजण तुम्ही मला पाहता, मी काही सगळ्यांनाच ओळखील अशातला भाग नाही. पण कुठंतरी देहूला, पैठणला, आळंदीला गर्दी असते, वारी असते, पंढरपूरला, आणि मग तुम्ही कुठून तरी लांबून बघता, महाराज जय हेरी म्हणता. तेवढ्यावर थांबत नाहीत माणसं. आम्ही चाललेलो असतो, माणसं त्या गर्दीमध्ये हात घालतात आमच्या पायाला हात लावायला. महाराज पडला तरी चालेल पण त्याच्या पायाला हात लागला पाहिजे. मला प्रश्न बोलायचा आहे पुन्हा पुन्हा, शरण या शब्दाचा अर्थ नेमकं काय? पाया पडणं एवढं शरण आहे का? तुकोबराय देवाच्या पाया पडले म्हणजे पतित आलो शरण असं म्हटलं आणि मग मला इतकं दे असं म्हटले. इतकं सहज आहे का? बरं, त्या आणखीन मी थोडं पुढं बोलतो पाया पडण्याच्या या पद्धतीमध्ये. काही वेळेला लोक आम्हाला कीर्तन झाल्यानंतर घरी घेऊन जातात. बऱ्याच ठिकाणी आता ही आपली कशी 9 ते 11 कीर्तन तशी काही आपल्याकडे आहेत. आणखीन काही भागात फळावरची कीर्तन जवळजवळ 9 ते 11. कीर्तन झाल्यानंतर आम्हाला पुढच्या प्रवासाची घाई असते आणि काही माणसं फार आग्रह करतात, नाही घरी चला घरी चला घरी चला. आम्ही नको म्हणतो पण ते ऐकत नाही. मग घरी जातो. आम्ही घरी जातो. घरी गेल्यानंतर आता मला सांगा, रात्री 11:30-12ला आम्ही घरी गेल्यावर त्या घरातली बऱ्यापैकी माणसं झोपलेलीच असतील किंवा
मग हे गेल्यानंतर मग ती जी मावशी असते, ती घरातली बाई असते, ती बाई काय करते, त्या घरातल्या लोकांना उठवायला लागते. उठा महाराज आले, उठा महाराज आले. ती पोरं झोपलेली असतात, त्या पोरांना उठवायला लागते. उठा महाराज आले. मी तरी म्हटलं अहो नका उठू, कशाला? नाही नाही पाया पडायचं नाही. मी म्हणलं राहू द्या, कशाला आता काय तुम्हाला द्यायचंय, चहा पाणी करायचं ते करा, मला निघू द्या. नाही नाही थांबा थांबा, उठू द्या. त्यांना उठवते. ती पोरं अगदी गाढ झोपलेली, ती बाई अशी त्यांना शेवटी डोक्यावर मारते त्या पोराच्या. तरी ती अर्धवट झोपीत म्हणतं नाही उठत. तरी ती बाई म्हणते नाही नाही उठ उठ. अर्धवट त्याला उठवते, पड पाया महाराजांच्या, पड. ते अर्धवट झोपेत असल्यामुळे आमच्याकडे बघून म्हणतं नाही पडत. किती मोठा अपमान आहे आमचा. घरी घेऊन जायचं ना आम्हाला, हे अपमान करायला लावायचा. काय म्हणत ते नाही पडत. मी ते ओळखलं सगळं. मी त्यांना म्हटलं अहो मावशी कशाला आता लहान मुलं ही देवाघरची फुलं हे म्हणून मी पाठ केले ते आता कशाला उगीच त्यांना उठवता. राहू द्या राहू द्या राहू द्या. आता ते अर्धवट झोपेत आहे कशाला. ती म्हणते नाही नाही महाराज अहो तो सगळ्यांच्या पाया पडतो, तुमच्याच कसं काय पडत नाही कोणाच ठोक. किती अपमान आहे हात. ते म्हणते सगळ्याच्या पडतो मी फक्त तुमच्या पडणार. म्हणजे त्यानं ठरवलं याच्या पाया पडायचंच नाही. मी त्यांना म्हटलं अहो जाऊ कशाला आता हे ते नाही नाही थांबा म्हटले. शेवटी त्या बाईनं त्या पोराचं मुडकं असं धरलं, आमच्या पायावर असं घासलं. अक्षरशः ती रडत होतं तरी ती घासलं. मग तिला वाटलं हा आता झालं. तुम्हाला त्याच्या गोष्टी गंमत सांगू. पण त्या पोराला पाया पडू घालण्याच्या नादामध्ये ही बाई पाया पडली नाही. हे किती विशेष आहे. म्हणजे जिनं पाया पडायला पाहिजे ती पडली नाही, त्याची गरज नाही, त्याला पण आमच्या पायावर घातलं. माझा प्रश्न आहे पाया पडणं म्हणजे शरण म्हणायचं का. विठाला मग महाराज इथं जे म्हणतात आलो पतित शरण. कारण मला दान सांगायचं आहे, मला जे मागितलंय तुकोबारांनी ते सांगायचं आहे. पण तुकोबारांच्या भूमिकेतून तिथं आहे, मला ती भूमिका मांडायची. ज्ञानेश्वरीचा थोडासा आधार घेऊन पुढे जातो. ज्ञानोबारांनी शरण या शब्दाची व्याख्या फार व्यापक सांगितली. फारच ज्ञानोबारा सांगतात म्हणजे भगवान अर्जुनाला सांगतात. भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना आपलेनी भेदेविन माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येईल. ज्ञानेश्वरी ऐका. आपुलेनी भेदेविन माझे जाणी जे जे एकपण तयाची नाव शरण मज येईल. भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना आपल्या ठिकाणी असलेला जो भेद आहे त्या भेदाची निवृत्ती करून मत स्वरूपाशी जो एकरूप होणं आहे त्याला शरण म्हटलं जातं. आणि हे कळण्याकरिता ज्ञानोबारांनी दृष्टांतही फार गोड दिलेली आहे. फार वेगवेगळे दृष्टांत दिलेले आहे. मला त्या सगळ्या दृष्टांतामध्ये जायचं नाही, जास्त वेदांतातला विचार सांगायचा नाही. मला येताना स्थानक गुरुजींनी सांगितलंय घटपट काढू नका. तरी पण ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन बोलायला काय हरकत आहे. घटाची विनाशे गगनी गगन प्रवेश जैसे. मी ज्ञानेश्वरीचं बोललो माझं पदर तुम्ही त्यांना सांगू नका घट काढले म्हणून. तरी जरा बरं ऐकू येत नाही त्यांना अलीकडे. बरं हे जरा मला ते सांगेल ना वेदांतातला शब्द मांडत नाही, पण मी आधार घेतोय. मला मुद्दा एवढा बोलायचा आहे की आपल्या ठिकाणी असलेल्या भेदाची निवृत्ती करून मत्स्वरूपाशी एकरूप होणं याला शरण म्हटलं जातं. मग हा जो शरण शब्दाचा तिथं अर्थ आहे तर तोच शरण शब्दाचा अर्थ इथं घ्यायचा का. विठाला आता थोडं पुढे जाऊ. हा शरण शब्द जो इथं आलेला आहे याचा थोडासा आणखी विचार करत असताना या शरणागतीची काही विशिष्ट अशी भूमिका आपल्याला सांगितलेली दिसून येते. ज्ञानेश्वरीतली ती एक ओवी देऊन पुढे जातो. ज्ञानोबारांनी फार गोड चिंतन केलंय. ज्ञानोबारा बोलतात तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ मोहोदधिका गांग रिघाले जैसे. ऐका ज्ञानोबारा बोलतात तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिघ मोहोदधिका गांग रिघाले जैसे. त्या ठिकाणी आम्ही काय काय दिलं. अहम वाचा चित्त आणि अंग या चार गोष्टी समर्पण करून आलेली जी स्थिती असते त्या स्थितीला म्हणायचं शरण. म्हटलं का लक्षात बघा. या चार गोष्टी जिथं समर्पण केल्या जातात
या स्थितीला म्हणायचंय शरण. नाही पटलं तर मी तुम्हाला ज्ञानोबांनी दिलेला दृष्टांत सांगतो. महोदधी का गांगरी घाली जैसे. महोदधी या शब्दाचा अर्थ काय? समुद्र. गांग या शब्दाचा अर्थ काय? नदी. नदी समुद्राला ज्यावेळेस जाऊन भेटते त्यावेळेस ती अर्धी भेटली आणि अर्धीला गेली, असं झालं का? असं झालं का? नाही, उलट ती एकरूप होऊन गेली. तुका म्हणे गंगा सागर संगम अवघ्या झाल्या. गंगा सागर ज्यावेळेस एकत्रित येतात तेव्हा तिथे काही भेद राहत नाही. तसं आता आम्ही आमचं सगळं भगवंताच्या चरणावर समर्पण केलं. अहम देवाच्या चरणावर समर्पण, वाचा देवाच्या चरणावर समर्पण केली, चित्त देवाच्या चरणावर समर्पण केलेलं आहे, अंग देवाच्या चरणावर समर्पण केलं. आता काही राहिलं नाही. अहम जो अहम आहे तो आता अहम आमच्याकडे राहिला नाही. तो काय झालाय? आता देवाच्या चरणावर समर्पण केल्या. हा अहम देऊन टाकणं हीच एक शरणागती. हा अहम देऊन टाकणं, त्याग करणं हीच एक शरणागती. नीट ऐका. तुकोबारांचं एक प्रमाण. तुकोबारा फार गोड बोलतात. बोलणीची नाही आता देवा विन काही, एक सरे केला नियम आणि देवा दिले क्रोधक्का. मला सांगतात आमच्याजवळ असलेले जे विकार आहेत ते आम्ही देवाला देऊन टाकले. आमच्याजवळ असलेले विकार देवाला देऊन टाकणं. ज्ञानोबा आणि तुकोबारांच्या या वचनातून एक अर्थ निघाला, आपल्या जवळचे विकार देऊन टाकणं ही शरणागती. ही शरणागती. मला एक थोडा प्रश्न विचारायचा आहे आपल्याला, साधा प्रश्न. तुकोबारा म्हणतात आमच्या जवळ असलेले जे विकार आहेत अहम काय असतील ते सगळे आम्ही काय केले? दिले. ज्ञानोबाराय बोलतात की दिलं, तुकोबाराई बोलतात दिलं. मी आपल्या इथं बसलेल्या वैष्णवगडावरच्या भाविकांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. मला प्रश्न असा विचारायचा आहे, देवाला चांगलं द्यावं का वाईट द्यावं? हा, चांगलं द्यावं. देवाला तर महाराजाला सुद्धा चांगलंच द्यावं. देवाला तर द्यावंच. कसलं द्यावं? चांगलं द्यावं. ऐका आता, देवाला कसलं द्यावं? चांगलं द्यावं. मला सांगा, काम क्रोधाधिक विकार हे चांगले आहेत का वाईट आहे? वाईट. मग वाईट असलेले काम क्रोधाधिक विकार तुकोबाराय म्हणतात आम्ही देवाला दिले, हे चांगलं का वाईट? काही परत चालू करू का? मग पहिला काय मी साधं बोलतोय, मी फार अवघड बोलतच नाही. माझे साधे प्रश्न. माझा प्रश्न होता देवाला चांगलं द्यायचं का वाईट? तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं चांगलं. काम क्रोधाधिक विकार चांगले आहेत का वाईट? तुम्ही सगळ्यांनी उत्तर दिलं वाईट. मग मी प्रश्न असा विचारत होतो, हे वाईट असलेले काम क्रोधाधिक तुकोबारांनी देवाला दिलं, हे चांगले का वाईट? किती अवघड आहे बघा. दोन्हीकडनं हा घोळ झाला. काय शब्द हे बरोबर आहे. याला म्हणायचं अंतरीची दहावी स्वभाव एकदम बरोबर आहे. म्हणजे बरोबर आहे. हा बरोबर आहे. काळजी करू नका, घोळ काढतो. आमच्याकडे काय झालं, आता इथं सप्ताह बघून एवढा मला आनंद वाटला. आमच्याकडे असे मोठे मोठे सप्ते फार होत नाही. ते मराठीकर काय काय श्रीनाथ महाराजांना विचारा. आता आपली गेली अनेक वर्ष झालं एवढा भव्य सप्ताह होता. आमच्याकडे महाराज एकदा असाच मोठा सप्ताह झाला, खूप मोठा सप्ताह झाला.
आणि मग असला सप्ताह झाला, सगळ्यांना आनंद झाला. पुढल्या वर्षी सप्ताह करण्याकरता मीटिंग भरली आणि सगळे म्हटले फार चांगला असते सप्ताह, चांगला आहे, करा करा. तेवढ्यात एकाने कुणीतरी सांगितलं पहिल्या सप्त्याचा घोळ काढा. तो घोळ काही निघाला नाही, सप्ताह काही झाला नाही. बरोबर, हा घोळ शब्द फार गमतीचा आहे. चला आता एक कसं झालं बघा, म्हणजे मी म्हणत होतो की देवाला चांगलं द्यायचं का वाईट द्यायचं. तुम्ही सगळेजण म्हटला चांगलं. काम क्रोध अधिक वाईट आहेत का चांगले आहेत? वाईट आहे. मग वाईट असलेले काम क्रोध अधिक देवाला देणं हे चांगलं का वाईट? अहो अडचणच आहे. वाईट म्हणावं तर दिलंय आणि चांगलं म्हणावं तर वाईट आहे. काय करायचं त्याच्याकरता जुने कीर्तनकारी उत्तर द्यायचे. आपली फड परंपरेतली असतील किंवा संस्थेच्या परंपरेतली असतील, जुनं काही जे काही फडकऱ्यांचं ऐकायला मिळालं मला त्यातलं सांगतो. जुनी मंडळी असं उत्तर द्यायची. ते म्हणते बघ, बराच वेळ झालं तू म्हणायला लागला हे चांगलं का वाईट, चांगलं का वाईट, चांगलं का वाईट. अरे भगवान स्वतः अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुझ्याकडे असलेलं सगळं मला दे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहमत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. भगवान स्वतः सांगतात अर्जुनाला, अर्जुना तुझ्याकडे असलेलं सगळं मला दे. बरोबर, तुझ्याकडे असलेलं सगळं मला दे. म्हणजे भगवान स्वतः सांगतात आपल्याला तुमच्याकडे असलेलं सगळं द्या. तुकोबाराय म्हणतात आमच्याजवळ असलेलं सगळं देवाला दिलं. देव म्हणतात तुमच्याकडे असलेलं सगळं द्या. तुकोबाराय म्हणतात आमच्याकडे असलेलं सगळं दिलं. जुने कीर्तनकार म्हणायचे या दोघात इतकं देणं घेणं झालंय तर तुझ्या का पोटात दुखायला लागले, चांगलं का वाईट, नामकंत मुखन करायला लागत करायला. त्यानं सांगितलं द्या, ह्याने सांगितलं दिलं, संपलं. एक उत्तर. आता दुसरं उत्तर सांगतो. हे विकार वाईट आहे, मान्य आहे. अहम हा वाईट आहे, काम हा वाईट आहे, क्रोध हा वाईट आहे, पण हाच देवाला दिला याच्यातून काय भाव काढायचा असा आहे. हे विकार परमार्थाला प्रतिबंधक आहे. हे विकार परमार्थाला प्रतिबंधक आहे. मग जे प्रतिबंधक असतात तेच काय केलंय, देवाला देऊन टाकलंय. याचं कारण का, जे प्रतिबंध आहे ते देऊन टाकलं की परमार्थ व्हायला सोपं जातं. परमार्थ व्हायला सोपं जातं. जुने कीर्तनकार म्हणायचे काय तू वारीला आला नाही, नाही बायकोने येऊ दिलं नाही, मग एक काम कर तिलाच माळ घाल म्हणजे ती तुला घेऊन ये. संपलं का उदाहरण, कळलं? तिलाच माळ घाल म्हणजे ती तुला घेऊन ये. बायको आपल्याला वारीला जाऊ देत नसेल तर बायकोलाच वारकरी करायचं म्हणजे तिच्या बरोबर आपली वारी होते. तसं जे विकार देवाकडे जाण्याला अडचण ठरतात ते विकारच देवाला द्यायचे म्हणजे आपला परमार्थ सुलभ. विठ्ठल या सगळ्या गोष्टींनी भगवंताला समर्पण करणं ही शरणागती. एवढ्यावरही शरण शब्दाचा फारसा अर्थ नाही कळाला तर महाराजांनीच केलेला एक अभंग सगळ्यांच्या पाठाचा तेवढा सांगून पुढे जातो. मनवोनी शरण देवासी इथला सर्व भावे हा शब्द जरा डोळ्यात. शरण या शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणामध्ये निर्माण झालेला भगवंताविषयीचा शुद्ध भाव, याला म्हणा शरण. एक विचार आपल्याला असं करता येईल पहा. म्हणून मी म्हटलं शरण हा शब्द क्रियेने घ्यायचा का शरण हा शब्द भावनेने घ्यायचा. माझा बोलवा विषय हा क्रिया म्हणून जर तुम्ही घ्याल तर बर त्याच्यातही गंमत आहे. मी तुम्हाला दोन वाक्य सांगून पुढे जातो, नीट ऐका.
काहींची कर्म चांगली असतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या नसतात, आणि काहींची कर्म चांगली नसतात पण त्याच्या पाठीमागच्या भावना चांगल्या असतात. म्हणून प्रश्न पडतो, कर्माला महत्व द्यायचं का त्याच्या पाठीमागच्या भावनेला महत्व द्यायचं? कर्माला महत्व द्यायचं का भावनेला? कारण कर्माला महत्व द्यावं, आणि जर भावना चांगली नसेल तर ते कर्म कर्म म्हणून कसं काय घ्यायचं? म्हणून क्रिया आणि त्याच्या पाठीमागची भावना त्याला महत्व आहे. विठ्ठल कर्म आणि त्याच्या पाठीमागची भावना, मी हा विषय मांडत होतो. 2 वर्षापूर्वी लॉकडाऊन होता. आपल्याला कोणालाही पंढरपूरला येता आलं नाही, आषाढी वारीला येता आलं नाही, कार्तिकीला येता आलं नाही, किंवा आपल्या ज्या काही परंपरेच्या वाऱ्या त्याला येता आलं नाही. शासनाने सगळ्यांनी सांगितलं की पंढरपूरला जाऊ नका, कोविड आहे, बंद आहे. तिथं ते बंदही होतं, सगळे पोलीस तिकडे तिकडे होते. शासनाने सांगितलं असं नाही. आम्ही महाराज मंडळींनी सुद्धा, भागवत महाराज आले त्यांना विचारा, आम्ही सगळ्यांनी फेसबुक व्हॉट्सअपच्या द्वारे आवाहन केलं की बाबा कोणी इकडं येऊ नका, आपल्या आपल्या गावीच घरीच वारी करा. बरोबर सांगितलं सगळ्यांनी. मला कळत नाही महाराज, त्यावेळेस आम्ही सांगत होतो वारीला येऊ नका, म्हणजे सांगावं लागायचं होतं, म्हणजे परिस्थिती तशी होती. बाबा तुम्ही तुमच्या घरीच वारी करा. माणसं अशी गमतीची, मला तर एवढे फोन आले, महाराज मग वारीचं कसं काय? मी म्हटलं नाही येऊ ना. नाही पण आपली नियमाची वारी बघा, हे तेव्हा सुचते याला. जेव्हा चल म्हटलं तेव्हा नाही, जेव्हा नको म्हटलं की नाही नाही नियम कसं काय मोडायचा आपला, तसं कसं काय करायचं? मी म्हटलं जरी नियम वगैरे असतात तरी आता कोविडची बंधन आहेत, सगळ्यांना पाळावी लागतील. हे काही एका गावापुरतं नाही, देशावर जगावर आलेलं संकट आहे. आपणही देशवासी असल्यामुळे आपल्याला सांभाळावं लागतं. सांगितलं ठीक आहे, थांबला. आता मला वैष्णवगडवर आपण सगळे भाविक आहेत, मला एक प्रश्न विचारायचा आहे. 2 वर्षापूर्वी आषाढी एकादशीला आपल्याला पंढरपूरला येता आलं नाही, कोरोनामुळे येता आलं नाही. तुम्ही कुठे होता? गावातच, तुमच्या गावातच. पण मला खरं सांगा, तुम्ही जरी गावात असला तरी तुमचं मन कुठं होतं? बरोबर आहे, तुम्ही जरी गावात होता तुमचं मन कुठं होतं? पंढरपूर. आता गेल्या वर्षी आषाढी वारी सुरू झाली, तुम्ही पंढरपूरला आला, तुमचं मन कुठं होतं? मी बोललो का काही? आता माझा प्रश्न आहे, वारी ती काही विठाला विठाला. आणि म्हणून मी म्हणत होतो की परमार्थ क्रिया म्हणून घ्यायचा आहे का परमार्थ भावना म्हणून घ्यायची? शरणागती ही क्रिया म्हणून स्वीकारायची आहे का शरणागती ही भावना म्हणून स्वीकारायची? पाया पडलो झालो शरण असं म्हणायचं आहे का त्या क्रियेच्या पाठीमागची काही विशिष्ट भावना आहे की जी भावना शरणागतीच्या अनुषंगाने महत्वाची आहे? आणि म्हणून मी आपल्याला एक अर्थ आता मगाशी सांगितला होता, थोडा स्फोटक विचार वाटत असेल, परंतु सर्व भावे देवासी हे जे तुकोबारांचे शब्द आहेत, इथल्या सर्व भावे या शब्दाला थोडंसं अधोरेखित करा. आणि म्हणून मी म्हटलं की अंतःकरणामध्ये निर्माण होणारी शुद्ध भावना, अंतःकरणामध्ये निर्माण होणारा परमात्मा विषयीचा निरतिशय भाव, यालाच म्हणायचं शरणागती. यालाच म्हणा शरणागती. हा जर फारसा नाही विषय पटला, भक्तिशास्त्रामध्ये केलेला विचार सांगून जातो. भक्तिशास्त्रामध्ये फार गोड विचार केला शरणागतीचा. असं सांगितलंय शरणागती म्हणजे काय? भक्तिशास्त्र असं सांगतं, अनुकूलस्य संकल्प प्रातिकूलस्य वर्जनम रक्षसी इति विश्वासः गोप्तित्वे वर्णम आत्मनिक्षेप कार्पण्य इति षडविधाः शरणागती. असा शास्त्राने विचार सांगितला. या 6 पद्धतीला शरणागती म्हणा. नीट ऐका शब्द, जरी संस्कृत मधला श्लोक असला तरी मी छोटे छोटे अर्थ सांगत पुढे जातो. शरणागती म्हणजे काय? भक्तिशास्त्र आम्हाला असं सांगतं, अनुकूलस्य संकल्प, भगवंताला अनुकूल किंवा परमार्थाला अनुकूल असे संकल्प अंतःकरणामध्ये करणं आणि ती संकल्पाची भूमिका आपल्या ठिकाणी येणं, यालाच म्हणा शरणागती. लक्षात आलं का? पहा, भगवत अनुकूल संकल्प करणं याला म्हणा शरणागती. कळालं का? बघा मी त्यांना भगवत अनुकूल संकल्प करणं ही शरणागती. दुसरा मुद्दा आहे प्रातिकूलस्य वर्जन, भगवंताचे आणि आमच्यामध्ये जे जे प्रतिकूल आहे त्या सगळ्याचा त्याग करणं हे शरणागती. तिसरा मुद्दा आहे रक्षसी इति विश्वासः, भगवान आपलं रक्षण करणार आहेत अशा पद्धतीचा विश्वास असणं हे शरणागती. चौथा मुद्दा सांगितला
रक्षसी इति विश्वासः हे म्हणत असताना की एखादं संकट पडल्यानंतर भगवंताला हाक मारणं या पद्धतीची निष्ठा असणं याला म्हटलं जातं शरणागती. विठला विठला शरणागती या शब्दाचा विचार करत असताना आपण असा विचार करत होतो भगवत अनुकूल संकल्प करणं ही शरणागती आहे. भगवंताचे आणि आपल्यामध्ये जे जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग करणं ही शरणागती आहे. रक्षसी इति विश्वासः आपल्याला भगवानच रक्षण करणार आहेत असा विश्वास वाटणं ही शरणागती आहे. संकटाच्या वेळेला केवळ भगवंतालाच हाक मारणं ही शरणागती आहे. आपल्या जवळचं सगळं भगवंताला समर्पण करणं ही शरणागती आहे. आणि आपल्या ठिकाणी असलेला अभिमान निवृत्त होणं ही शरणागती आहे. आणि मला वाटतं या 6 भावना अंतःकरणात येणं यालाच शरणागती म्हणत असतील तर मग शरण ही क्रिया म्हणायची का भावना. विठ्ठल विठ्ठल अशा विविध पद्धतीने शरण शब्दाचा विचार आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणखीन जरा थोडस पुढे जाऊन बोलतो. हा विषय जरी मी इतक्या पद्धतीने सगळा मांडलेला असला तरी ही शरणागतीची भावना येते म्हणजे नेमकी कधी येते. महाराज म्हणतात ना आलोपतीत शरण हे जे म्हटलं जातं ती कधी येते. त्याच्यात 3 भूमिका आहेत. पहिली भूमिका मला अशी सांगायची आहे आपल्याला झालेलं दुःख या दुःखाची जाणीव असणं ही शरणागतीची पहिली भूमिका. आपल्याला झालेलं दुःख निवारण करणं स्वसामर्थ्याच्या बाहेर असणं याची जाणीव होणं ही शरणागतीची दुसरी भूमिका. आणि आपल्याला झालेलं दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ या परमात्म्यामध्ये आहे याची जाणीव असणं ही शरणागतीची तिसरी भूमिका. पुन्हा एकदा नीट ऐका. शरणागती आलोपतीत शरण असं जे महाराज सांगतात ही कधी येते त्याच्यातली पहिली भूमिका आहे स्वतःला झालेलं जे दुःख आहे त्या दुःखाची जाणीव आम्हाला शरणागतीमध्ये घेऊन जाते. दुःखाची जाणीव नाही पटलं मी जरा वेगळ्या भाषेत सांगतो. आपल्याला काय दुःख झालंय हे माणसाला कळावं. आपल्याला काय दुःख झालंय हे माणसाला कळावं. जरा आणखी पुढे बोलू. दुःखातून बाजूला होण्याकरिता आपण दुःखात आहोत एवढं तरी कळायला पाहिजे. आता ते कळालं का बघा. नाहीतर आणखीन सोपं सांगतो. तत्वज्ञानामध्ये एक वाक्य आहे अज्ञानाचं ज्ञान असं वाक्य आहे. अज्ञानाचं ज्ञान. याला सोप्या शब्दात सांगायचं झालं तर काही साहित्यातील व्याख्यान ऐकायचा माझा छंद आहे. एका मोठ्या साहित्यिकाच्या मुखातलं वाक्य आहे. त्यांनी असं सांगितलं आपल्याला काही कळत नाही एवढं तरी माणसाला कळावं. आलं का बघा. आपल्याला काही कळत नाही एवढं तरी कळावं. आता पुढलं वाक्य सांगतो आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा ज्याला कळत नाही त्याचं काहीच काम नाही. कमीत कमी एवढं तरी कळावं आपल्याला काही कळत नाही. का कारण आपल्याला काही कळत नाही हे कळालं की आपल्याला काय कळून घ्यायचं असतं हे कळत असतं. म्हणून याला अज्ञानाचं ज्ञान म्हटलं जातं. आपल्याला झालेल्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे. दुःखाची जाणीव शरणागतीकडे घेऊन जातात. ज्ञानोबाची रोजची भाषा सांगतो संसार दुःख
क्रोधलो बंडोरे पाठी लागले ओढाळ पाठी लागले ओढाळ क्रोधलो बंडोरे पाठी लागले ओढाळ पाठी लागले संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोटे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ. आता पुढचं महत्वाचं आहे. कवनामी शरण जाऊ दृष्टी दे. माझा मुद्दा शरण शब्दावर आहे. कवनामी शरण हे कधी ज्ञानोबा त्या जीवाची भूमिका सांगतात. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. संसार कसा आहे? दुःखाचा मूळ आहे, चौकडे इंगळ आहे. एवढ्यावर ज्ञानावर थांबत आहे. ज्ञानावर बोलतात विश्रांती नाही कोठे रात्र दिवस थोडी सुद्धा विश्रांती नाही. विश्रांती या शब्दाचा अर्थ तत्वज्ञानाने असा केलाय विगतः श्रांती यशसा विश्रांती. श्रांती नाम कष्ट दुःख निघून जाणं याला विश्रांती म्हटलं जातं. ही विश्रांती दोन पद्धतीची सांकुशा आणि निरंकुशा. काही कालापुरती असते ती सांकुशा आणि कायमस्वरूपी असते ती निरंकुशा. संसारामध्ये विश्रांती नाही कोठे रात्र दिवस करतो. आमचे वडील एक वाक्य सांगत असतात. आता आमच्या वडिलांची कीर्तन ऐकलेली आपण पुष्कळ मंडळी आहे. आमचे वडील आमचे दादा असं सांगत असतात की एखादा मोठा कापडाचा व्यापारी, कापडाचा मोठा व्यापारी आणि दुपारी घरी जेवायला आला आणि असा जेवायला बसणार तेवढ्यात नोकर पळत येतो आणि म्हणतो मालक 50,000 रुपयाचं गिराईक आले पण तुम्ही जेवायला बसलाय माघारी जायला सांगा. तुम्ही जेवताय माघारी जायला सांगा. माघारी जायला सांग. होय म्हटलं तर ती व्यापारी
व्यापारी काय म्हणते, जेवण नंतर अगोदर गिराईक, जेवण नंतर अगोदर गिराईक. मग आमच्या वडील असं म्हणत असतात, जिथं जेवायला सुद्धा वेळ नाही त्याचं नाव संसार, आणि जिथं 2 टाइम खाऊन निवांत राहता येतं त्याचं नाव सप्ताह. आम्हाला विचारा काय, मला सांगा चिंता. आता आम्ही इथं इतकी सगळी आवडत होता, इथं येणारी या भागातली असतील किंवा आमच्या परिसरात आलेली असतील, इतकी सगळी आता आम्ही 8 दिवस झालं काय आहे का चिंता. कसं वय वर्ष 92 95 टवटवीत, आणखी इतका टवटवीत माणूस भेटेल का कुठेतरी आता, आहे का काही चिंता, काही नाही, निवांत आम्ही व्यवस्थित पद्धतीने. विश्रांती नाही पोटी राहतो, संसार मात्र असा आहे का, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, आणि म्हणून कवनाची शरण जाऊ. थोडक्यात आपल्याला झालेल्या दुःखाची जाणीव ही शरणागतीची पहिली भूमिका आहे. आता दुसरं सांगतो. दुसरी गोष्ट अशी आहे, आपल्याला झालेलं दुःख निवारण करणं आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आहे हे कळल्याशिवाय माणूस शरणागतीकडे जातो. माणूस कधी दुसरीकडे जातो, आपल्याच्यानं रेटना की मग दुसऱ्याकडे जातो. कळलं का बघ. आता एकदम सामान्य शब्द वापरला, आपल्याच्यानं हे शक्य नाही म्हटलं की मग माणूस म्हणतो नाही नाही हे आपल्याच्यानं शक्य नाही, त्यांच्या कानावर घालावं लागते, त्याच्याशिवाय होतच नाही काम. मग कोणतरी मोठे असतात, साहेब असतात, अमुक असतात, त्यांच्याकडे जातो आपण, त्यांच्या हातात अहो कस काय काय येते नाही एवढं. मग ते मोठे साहेब म्हणतात काय एवढंच काम, अहो एवढंच काम तुम्हाला आमच्याने होईना ना, म्हणून आम्ही तुमच्या दारात आलो. आम्ही तुमच्या दारात आलो हे होईना ना, तुम्हीच सांगावं लागतंय. म्हणजे आपल्या हातात हे काम नाही किंवा आपल्या सामर्थ्याच्या बाहेर आहे हे कळल्याशिवाय माणूस शरणागतीला प्रवृत्त होत नाही. भगवंताची शब्द गीतेतले भगवान म्हणतात, दैवी यशा गुणमयी मम माया, माझी माया तरुण जाणं. जीवानं स्वतः किती जरी ठरवलं तरी ते शक्य नाही, त्याला मलाच शरण यावं लागेल, त्याच्याशिवाय त्याला मायेतून तरता येणार नाही. मला जर शरण आला तर मी मात्र त्याला पार करेन. तुका म्हणे हात व कृपेचा सांग नामासाठी माझ्याकडे यावं लागेल. एक दुसरी भूमिका. आणि तिसरी महत्वाची भूमिका अशी आहे, शरणागती करता मनुष्य कधी काय होतो की आपलं दुःख निवारण करण्याचं सामर्थ्य केवळ आणि केवळ याच्यात आहे हे कळल्यानंतर माणूस शरणागती करता तयार होतो. आणि म्हणून महाराज सांगतात की माझ्याकडे असलेलं हे जे दुःख आहे, कोणतं दुःख, भवसिंधूचं दुःख. शेवटी भवसिंधू आलाय ना, त्या भवसिंधूचं जे दुःख आहे हे दुःख निवारण करणं शक्य नाही. आणि म्हणून या भवसिंधू मध्ये मी अडकल्यामुळे मी कसा झालोय, पतित आहे. या संसारात अडकल्यामुळे मी कसा झालोय, पतित आहे. आणि मग पतित असलेला, संसारामध्ये अडकलेला मी म्हणजे जीव, मी म्हणजे जीव. आणि तो जीव, अडकलेला जीव भगवंताला शरण आला, भगवंताच्या जवळ उभा राहिला, देवाच्या जवळ तुकोबारा उभा राहिले. आणि तुकोबारांनी अगदी केविलवाण्या स्वरामध्ये देवाकडे पाहिलं. देवाने विचारलं, तुकोबारा झालंय काय? तुकोबारांनी सांगितलं, देवा माझी एक विनंती आहे. म्हणले काय? मी पतित आहे आणि मी तुला शरण आलोय. मी फक्त शरण आलो नाही, पतित शरण आलोय. पतित म्हणण्यामध्ये या सगळ्या भूमिका घ्या. मी पतित आहे आणि मी तुला शरण आलोय. मला माझ्या ठिकाणचं हे पातित्य घालवायचं असेल तर तू एक काम कर, माझ्या पदरात काहीतरी दान कर. देवाने तुकोबारांना विचारलं, तुकोबारा तुमच्या पदरात असं काय टाकावं, कारण तुम्ही पाहायला गेलं तर तुम्हाला काही कमी आहे असं तुम्ही नाहीतच. पाहायला गेलं तर संत कसे आहेत हे जर बघायचं झालं तर तीच भाग्यवंते सरती पुरती धनविद्ये नाही असे. महाराजांनी सांगितलं, देवा तुला मी तेसलं पैसा नामुक तमुक मागायला आलो नाही, नलगे मुक्ती आणि संपदा म्हणा, धन संपदा जे काही असेल पा, मला ते नकोय म्हटलं. मी ते तुला मागायला आलो नाही. माझ्या ठिकाणचं हे पातित्य जावं आणि माझ्या ठिकाणी जो भवसिंधूचा असणारा हा जो दुःख आहे याच्यातून निवृत्त व्हायचं असेल तर देवा मला एकच दे. मला द्यायचंय ना दान, तू एकच दे. काय दान दे? अभंगाचं पहिलं चरण सांगितलं.
अंगी भरून या प्रेम महाराज देवाला सांगता देवा अलोपतीत शरण एक काम करा माझ्या पदरात दान दे. कशाचं दान पाहिजे म्हटले एकच दान पाहिजे कोणतं कंठी राहो नाम आणि अंगी भरून या प्रेम. महाराजांनी मागून मागून काय मागितलं कंठी राहो नाम. मला कधी कधी आश्चर्य वाटत हे मागणारे कोण आहेत तुकोबा आहे काय म्हणतात माझ्या कंठात नाम असावं. कोण तुकोबार आहे की जे तुकोबार आहे आम्हाला सांगतात माझी मज झाली त्यांनी म्हणावं कंठी राहू ना त्यांनी म्हणायचं माझी मज झाली. कधी कधी प्रश्न पडतो की जे अखंड नामस्मरणामध्ये आहेत त्यांनीच म्हणावं कंठी राहू ना. आमचा नामाचा सूत्राम संबंध नाही तरी आम्ही कधी म्हणत नाही कंठी राहू ना. तुकोबारांची मुळात भूमिका काय माझी मज झाली अनावरणाच्या. जुनी फडकरी मंडळी वाक्य सांगायची जुनी दिग्गज कीर्तनकार ते असं सांगायचे तुकोबारांची वाचा नाम सोडायला तयार नाही. तुकोबारांची वाचा नाम सोडायला तयार नाही. पुढलं वाक्य सांगू ते असं म्हणायचे आमची वाचा नाम घ्यायला तयार नाही. आता त्याच्या पुढचं ते वाक्य म्हणायचे तुकोबारांची वाचा नाम सोडायला तयार नाही म्हणून तुकोबारा करता स्वतः भगवान येतात प्रयाण काळी देवे. आता आपल्याकडे फार मला बघायला मला माहित नाही इकडे आहे का नाही. आमच्याकडे एक पंढरपूरकडे नवीन पद्धत निघाली महाराजांना माहिती आहे. ते कीर्तनकार महाराजांना हार जो घालायचा असतो ना ते विमानाने घालतात. विमानाने लाकडी विमान असतात अशा दोऱ्या बांधतात त्याला ते लाकडी विमान आणि त्याच्यात हार अडकवलेला असतो आणि ते बटन दाबलं की ते विमान ओरडत ओरडत महाराजांच्या जवळ येतं. महाराजांच्या गळ्यात हार घालतात निघून जातात. माझ्या गळ्यात असाच एक विमानानं हार घातला. कीर्तन झाल्यावर मी आपल्या त्या सप्ताहाच्या कमिटीच्या लोकांना विचारलं त्यातल्या एकाला विचारलं मी राव हे काय त्याच्यातल्या एकाने सांगितलं महाराज तुम्हाला माहित नाही का तुकाराम महाराजांकरता विमान आलं होतं तुम्हाला माहित नाही का. मलाच विचारलं माहित नाही का. मला प्रश्न पडला महाराज मी एकही आहे. मी म्हटलं अहो मला माहित आहे मी रोज तुकोबारांचं चरित्र सांगते पण तुकोबारांकरता विमान आलं त्याचा याचा काय संबंध आहे. त्यानं पुढलं वाक्य सांगितलं तो म्हटलं महाराज तुकोबारांकरता जसं विमान आलं होतं ना तसं हे तुमच्या कर्तव्य. काय लोक बोलतील कशाचा कशाला संबंध नाही काही नाही. काका मी आता इतकं सगळं झालंय म्हटल्यावर मी गप्प बसाव का मी गप्प बसाव का नाही. आपली एवढी इज्जत गेली म्हणून गप्प बसाव का नाही. पण गप्प बसतो त्याचं नाव कुठे महाराज असतं का त्यानं खबडबं करावं लागत त्यानं गप्प बसून
मी त्याला पुढला शब्द बोलतो. मी नाव काय वेळेसारखं बोलतात. तुकोबारांकरता जसं विमान आलं तसं आमच्याकरता विमान म्हणतात. पण तुकोबारांकरता आलेलं विमान खरं होतं. हे तुम्ही आमच्याकरता खोटं विमान आणलंय. ते म्हटलं महाराज कुठं खराय माझं संपलं उदाहरण. हे गमत अशी आहे माणसं अशी चाणाक्ष आहेत महाराज. आता मला जे बोलायचे ते लिहित आहे का. तुकोबारा बोलतात कंठी लागो ना आमच्या मुखामध्ये. मला कधी कधी प्रश्न पडतो की महाराजांनी कंठी आणि नाम याचा संबंध काय आहे. हे नामच का सांगितलं. भगवंताच्याच नामाचा विचार का सांगितला. मी आपल्याला 3 वाक्य सांगतो ऐकायला. खर तर नाम म्हणजे राम हे नाव असेल, कृष्ण हे नाव असेल, हरी हे नाव असेल, विठ्ठल हे नाव असेल, या नावामध्ये आणि अन्य नावामध्ये फरक आहे. नीट ऐका माझं जरा बोल. त्याचं कारण सांगतो. काही नावं ही आवृत्त भेदाने युक्त आहे. काही नावं ही किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त आहे. आणि काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त आहे. मी आपल्याला त्याची उदाहरणं देतो. काही नावं ही आवृत्त भेदाने युक्त आहेत 1. काही नावं ही किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त आहेत 2. आणि काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त आहेत 3. तुम्ही म्हणाल हे कळालं नाही. उदाहरण देतो. काही नावं आवृत्त भेदाने युक्त आहेत म्हणजे काय. तुम्ही तो शब्द उच्चारता पण त्याचा परिणाम जाणवत नाही. याला आवृत्त भेदाने युक्त नाव म्हणायचं. शब्द उच्चारता. मी उदाहरण देतो तुम्हाला. अग्नी असे म्हणतात. अग्नी मला सांगा अग्नी म्हटल्याबरोबर आग लागली का. तुम्ही अग्नी म्हटला ना आग लागली शक्य आहे का. अग्नी म्हटल्या आग लागते का नाही. हा आता ही गोष्ट वेगळी. आपल्या बोलण्याने अनेकांच्या घरात आग लागते ती गोष्ट वेगळी. हे आपलं बोलणं वेगळं. पण तुम्ही अग्नी शब्द उच्चार केला आग अग्नी समोर झाला असं शक्य आहे नाही. म्हणजे हे जे नाव आहे ते आवृत्त भेदाने युक्त नाव आहे. आता काही नावं किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त आहे. म्हणजे तुम्ही उच्चार करता ते पूर्णतः जरी परिणाम नसला तरी किंचित परिणाम जाणवतो. मी त्याच्याकरता नाव सांगतो चिंच. असं म्हटल्या काय झालं. तोंडाला पाणी सुटलं. चिंच मिळाली नाही पण तोंडाला पाणी सुटलं. याला किंचित आवृत्त किंचित अनावृत्त म्हणा. विठाला शेवटचं सांगतो. अनावृत्त भेदाने युक्त म्हणजे नाव घेतल्याबरोबर तो हजर. नाम घेता कंठी पुढे उभा भाषा या पद्धतीने असल्यामुळे नाव घेतल्याबरोबर तो हजर राहत असल्यामुळे महाराज सांगतात आम्हाला दुसरं काही लोक दिवा कंठी राहू आमच्या मुखामध्ये तुझं नाम असावं. तरी मला आणखीन एक प्रश्न येतो. बाकीच्या साधनांचा विचार महाराज बोलत नाही. आमच्या जीवनामध्ये कर्म राहो असं नाही म्हणत. आमच्या अंतरंगात ज्ञान येवो असं नाही म्हणत. आमचं जीवन योगमय होवो असं नाही म्हणत. कंठी राहो ना. महाराजांनी कर्माची मागणी केली नाही. महाराजांनी ज्ञानाची मागणी केली नाही. महाराजांनी योगाची मागणी केली नाही. महाराजांनी मागणी कशाची केली. नामाची. नीट ऐका एवढंच विचार. कर्म मागितलं का नाही. ज्ञान मागितलं का नाही. योग मागितलं का नाही. मागतात काय नाम. असं का. या बाकीच्या साधनाला काही महत्व नाहीये का. जर नामच मागत असतील तर मग इतर साधनांना महत्व नाही असं म्हणायचंय का. आणि जर इतर साधनांना महत्व नसेल तर मग संत वाङ्मयामध्ये या इतर साधनांचा विचार का आला असेल. गीतेमध्ये आलाय. ज्ञानेश्वरी महाराजांनी सांगितलेला आहे ना. का आला असेल सांगतो आपल्याला. जरा ऐका नीट ऐका. इतर साधनांना महत्व आहे का नाही. इतर साधनांना किंमत आहे का नाही. कर्मज्ञान योगाला महत्व आहे का नाही. मी सांगतो आपल्याला. ही इतर साधनं कधी शून्य असतील आणि ही इतर साधनं कधी महत्वपूर्ण असतील. मी त्याला एक हिंदी मधला दोहा सांगतो. हिंदीमध्ये एके ठिकाणी दोहा फार गोड सांगितलेला आहे. तो असं सांगितलेला आहे. राम नाम को अंक है सब साधन है सुन. राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गए कछु हात नहीं अंक रहे 10 गुण. अशी भाषा आहे. राम नाम को अंक है. तुलसीदासजींचा दोहा आहे. दुपारी तुम्ही तुलसी रामायण तर ऐकलेलंच आहे. आज सांगता झाली लोक महाराजांच्या रामकथेची. आपण ऐकली ती रामकथा. तुलसीदासजींनी सांगितलं राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गए कछु हात नहीं अंक रहे 10 गुण. मी तुम्हाला हा दोहा समजावून सांगतो. मी हातावर असे शून्य काढले. या शून्याला काही किंमत आहे का. या शून्याला काही किंमत आहे का. हातावर मी 1 काढला. या एकाला काही किंमत आहे का सांगा. आहे ना. 1 एवढी तरी किंमत आहे.
बरोबर. फक्त शून्य काढले काही किंमत नाही, एक काढला की किंमत आहे. आता नीट ऐका, मी असा एक काढला आणि काही शून्य दिले असं सांगतात. राम नाम को अंक है, इथला जो एक नावाचा अंक आहे हे म्हणजे नाम आहे. ऐका बारी, इथला जो एक नावाचा अंक आहे ते म्हणजे नाम आहे. सर्व साधन हे शून्य आणि बाकीची सगळी साधनं म्हणजे शून्य. म्हणजे कर्म नावाचं साधन शून्य, ज्ञान नावाचं साधन शून्य, योग नावाचं साधन शून्य, नाम नावाचं साधन एक, नाम नावाचं साधन एक, कर्म नावाचं साधन शून्य, ज्ञान नावाचं साधन शून्य, योग नावाचं साधन शून्य. ठीक आहे. आता मला आपल्याला पुढे असं बोलायचं आहे, अंक गए कचू हात नाही. हा एक गेला काय राहिलं खाली? शून्य. हा एक गेला काय राहिलं? शून्य. अंक रहे 10 गुण. एक काम करा, हे कळण्याकरता परत सांगतो. हा एक काढला आणि या एकावर एक शून्य दिला, किती झालं? 10. 2 शून्य दिले किती झाले? 3 दिले किती झाले? 4 दिले किती झाले? आपली पुढे मजल नाहीच की, आपलं किती असणार एवढ्यातच आहे. हजारात खेळ आपण कुठं लागाकडे चाललोय, किंवा आपली मजल नाही तिथपर्यंत, किंवा आपल्याला तितकं कुणी देत नाही असं समजा. म्हणजे आपण किती झाले? एक काढला त्याच्यावर एक शून्य दिला, त्या शून्याला महत्व आले. 2 दिले महत्व आले, 3 दिले महत्व आलं, 4 दिले महत्व आले, त्या शून्याला महत्व आलं. कशामुळे आलं हो? वा, काय बरोबर उत्तर. एकामुळे आलं. तो एक काढला, किती जरी शून्य ठेवले काही महत्व आहे का? मी असं म्हटलं, उद्या काला झाल्यानंतर तुम्हाला बार्डीकर काका मी 5 शून्य देतो नुसतेच. त्यामुळे ती रात्री चालली ती गोष्ट नाही आली, पण सांगितलं समजा म्हटलं शक्य आहे का? काय किंमत त्या 5 शून्याला? नुसतेच 5 शून्य दिले काय, 10 शून्य दिले काय? त्याच्या पुढे एकच नसेल तर किंमतच नाही. शून्याला किंमत कधी एक असेल, शून्याला किंमत कधी एक असेल. आता नीट ऐका, कर्म ज्ञान योग हे सगळे शून्य आहेत आणि नाम हा एक आहे. त्यामुळे या सगळ्या शून्याला किंमत कधी असेल? या एकामुळे. तसं या सगळ्या साधनाला किंमत कधी येईल? नामामुळे. त्यामुळे महाराजांनी ही एक 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 साधनं मागितली नाही, या साधनाला ज्याच्यामुळे महत्व आहे ते नाम मागितलं. कंठी राहो नाम. विठाला आणखीन एक दाखवा जरा बारीक आहे. आणखीन एक असं आहे, नामच का मागितलं? मला एवढाच मुद्दा मांडायचा आहे, थोडा प्रेमाबद्दल बोलायचं आहे, झालं माझं. नामच का मागितलं असं आहे. बाकीची साधनं मर्यादा आहे, नामाला मात्र मर्यादा नाही. ऐका, बाकीच्या साधनांना मर्यादा आहे. आता काय पुढे बोलू? भगवंताच्या रूपाला सुद्धा मर्यादा आहे, पण नामाला मर्यादा आहे. जरा पुढे बोलू, भगवंताच्या शक्तीला सुद्धा मर्यादा आहे, पण भगवंताच्या नामशक्तीला मर्यादा नाही. भगवंताची शक्ती मर्यादित आहे, पण भगवंताची नामशक्ती ही अमर्याद आहे. अयोध्येमध्ये एके दिवशी हनुमंतराय बसलेले होते, त्यांचं आपलं भजन चालू होतं. राम 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 सुरू होतं. तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्र आले. प्रभू रामचंद्र आल्याबरोबर तरी त्यांचं भजन सुरू. प्रभू रामचंद्रांनी विचारले, अरे हनुमंता काय करताय? काही नाही, भजन करतो. राम 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 भजन करतो. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, आता बंद करा. म्हटलं काही काम आहे का? नाही काही काम नाही, पण बंद करा. हनुमंतरायांनी विचारलं का? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंतराय तुम्ही हे राम राम भजन का करता? राम राम भजन करून तुमची अपेक्षा काय? रामाने यावं. राम राम म्हणायचं कशाला? रामाने यावं. मग आता मी आलोय ना, मग कशाला भजन करता? मी आलोय ना, मी यावं म्हणून भजन आहे, मग मी आल्यावर कशाला भजन करायचं? मी यावं म्हणून आहे ना. ते हनुमंतरायांनी सांगितलं, हे देवा ती कसलं काही माहित नाही मला, तू यावं न यावं अमुक तमुक तसलं काही नाही, पण आम्हाला या भजनात आनंद वाटतो म्हणून भजन करतोय. अहो पण आम्ही आलोय ना. आता ऐका, इतकं गोड उत्तर दिलं हनुमंतरायांनी. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तू जरी आला तरी तू आणि तुझ्या नामामध्ये फार फरक आहे. म्हटले तुझी शक्ती मर्यादित आहे आणि तुझ्या नामाची शक्ती अमर्याद आहे. म्हणून विचारलं, असं कसं काय? सांगतो म्हटलं, तुझी शक्ती मर्यादित आहे पण तुझ्या नामाची शक्ती अमर्याद आहे. म्हटलं कसं? तेव्हा प्रभूंनी हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही फक्त अयोध्येचा उद्धार करा,
तुम्ही फक्त अयोध्येचा उद्धार कराल, पण तुमचं नाम सगळ्या जगाचा उद्धार करतं. म्हणून तुमच्यापेक्षा तुमच्या नामाची शक्ती ही अधिक आहे. कंठी राहो नाम आणखी थोडं पुढे बोलायचं झालं तर कंठामध्ये आलेलं जे नाम आहे ते नाम जीवनाचा अविभाज्य घटक होऊन जात आहे. महाराजांचे शब्द काही झाले तर पांडुरंग ध्यान, पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग, किती दिनरजनी हा चिदन गोविंदाचे कुवाडे, मी किती प्रमाण आपल्याला या संबंधाने घेऊ. असं सांगतात तुकोबरांच्या चरित्रामध्ये की तुकोबराय घरातून निघायचे आणि मग कुठेतरी भंडाऱ्यावर भामचंद्रावर जाऊन भजन करायचे. त्यांची बायको जिजाई पाठीमागून भाकरी घेऊन जायची. मग जिथं असतील तिथं शोधायचं आणि ती भाकरी खाऊ घालायच्या. खरं तर जिजाई हे तुकोबरांच्या चरित्रातलं पात्र फार अलौकिक आहे. महाराज काही काही लोक म्हणतात जिजाई भांडकुदळ होती, अमुक होती, तमुक होती. पण एक युक्तिवाद करू, जगद्गुरु श्री संत तुकोबरांची बायको होण्याचं भाग्य ज्या स्त्रीला लाभली ती स्त्री सामान्य असेल का? विचार करा, किती अधिकार असेल. नाही युक्तिवाद पडला दुसरा सांगतो, काटा काढण्याच्या का निमित्ताने होईना पण भगवंतानी जिच्या पायाला हात लावला ती स्त्री सामान्य असेल का? थोडस माफी मागून एक वाक्य बोलतो, देव तुकोबरांच्या पायाला हात लावत नाही पण जिजाईच्या पायाला हात लावतो. जिजाई काही सामान्य आहे का? महाराज सामान्य नाही. जिजाईने एके दिवशी विचारलं, महाराज तुम्ही भजनाला जाता पण कुठे जाता सांगून जात नाही. बरं आता ते भंडारे डोंगरावर चढायचं, जिथं तुकोबरा शोधायचे, चालू असलेलं भजन बंद करायचं, आपण आणलेली भाकरी तुकोबराला खाऊ घालायची आणि जेवण झाल्यानंतर मग जिजाईने म्हणायचं आता करा भजन. जीव घालायचं, मग काय म्हणायचं आता करा भजन. आमची वडील असं सांगत असतात, तुकोबरांची जिजाई तुकोबरांना जीव घालते. कशा करता? भजना करता. भजना करता जीव घालणारी ती जिजाई आणि जेवणा करता भजना करायला लावणारी आमची जिजाई. कुठं पंढरपूर, कुठं वैष्णवगड, काय दिवसभर पळतोय, प्रवास करतो. मग अशी 5-6 वाजता माझ्या मुलाचा फोन आला, कुठे आहे? मी म्हटलं इकडे लांब आहे, विदर्भात तिकडे बुलढाण्याच्या जवळ आहे. इतक्या लांब कशाला गेला? म्हटलं जेवायला. आता काय सांगायचं, दुसरं सांगणार काय पोराला? म्हणून कधी कधी आत्मपरीक्षण खरंच करण्यासारखं आहे. आणि मला असं वाटतं की ते आत्मपरीक्षण करून संप्रदायाच्या सेवेमध्ये नितांत पद्धतीने जे उतरलेले आहेत त्या केवळ आणि केवळ फळ परंपरा उतरलेल्या. फक्त या आत्म कसोटीवर जे घासून पक्का नाणं जर बघायचं झालं तर फळ परंपरेमध्ये आपल्याला बघायला हे त्या पद्धतीने आहे. जरा पुढे गेलो, तुकोबरायांना जिजाईने सांगितलं, सांगून जात जा. तुकोबरांनी सांगितलं, जिजाई माझं काही आवले आमचं ठरलेलं नसतं, आज इथं उद्या तिथं परवा तिथं ठरलेलं नाही. आम्ही 2-2 वर्षाच्या तारखाचा अजिबात घेत नाही, कारण नाशिवंत देह या प्रमाणावर आमचा विश्वास आहे, त्यांचा आमचा नाही. म्हणून आम्ही उगाच 2026च्या तारखा द्यायला लागल्या. त्यामुळं तसलं नाही. तू एक काम कर, घराच्या बाहेर आल्यानंतर माती रस्त्यावरची उचल, ज्या रस्त्यावरच्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल त्या रस्त्याने आम्ही गेलेलो असेल. याचा अर्थ तुकोबराय ज्या रस्त्याने जात होते त्या रस्त्यावरची माती सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते. कंठी राहो नाम विठ्ठल. नामाचे इतके सगळे दाखले. आता आणखीन एक मला एक महत्वाचा सांगावा वाटतो म्हणून तेवढा मुद्दा सांगतो. हा विस्तार पण मला जास्त वेळ घ्यायची नाही. नाम हा जो शब्द आहे का नाही, हा शब्द कसा तयार झाला बघा. एवढं नामाला महत्व का? नाम शब्द जर मराठी व्याकरणामध्ये जर कसा तयार झाला तर न अधिक आम बरोबर नाम. हा न या शब्दाचा अर्थ नष्ट, न या शब्दाचा अर्थ निवृत्त, न या शब्दाचा अर्थ नाही. राहिलं काय आता आम. आम म्हणजे काय? आम या शब्दाचा अर्थ आयुर्वेदाने सांगितलाय आमाशय आणि पित्ताशय या दृष्टीने कच्च. म्हणजे आयुर्वेद आम या शब्दाचा अर्थ सांगतं कच्च, म्हणजे न या शब्दाचा अर्थ नष्ट आणि आम या शब्दाचा अर्थ कच्च. याचा अर्थ कच्चेपणा नष्ट जे करतं त्याचं नाव नाम. म्हणजे जीवाचा कच्चेपणा नष्ट करण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे त्याचं नाव नाम. कंठी राहो नाम विठ्ठल. देवा आमची प्रार्थना एवढीच आहे, हे नाम आमचा जीवाचा कच्चेपणा घालवणारा असल्यामुळे कंठी राहो नाम. एवढंच नाही, अंगी भरून या प्रेम. त्या अंगामध्ये प्रेम भरायचं म्हणजे नेमकं काय याचा थोडा विचार करायचा आहे. थोडं भजन करून मग करायचं. विठोबा
ऐसे द्यावे काही दान आलोकतीत शरण. महाराज सांगतात देवा आमच्या पदरामध्ये जे टाकायचे ते एवढंच टाक. काय? कंठी राहो नाम. आमच्या मुखामध्ये तुझं नामस्मरण राहू दे. अंगी भरून या प्रेम. आणि आमच्या अंगामध्ये काय कर? प्रेम भरून या. हे प्रेम या शब्दाचा तरी अर्थ नेमकं काय करायचा असा आहे. मराठी भाषेमध्ये काही शब्द असे गमतीचे आहेत की त्या शब्दांच्या अनुभूतीला महत्व आहे.
वाच्या शब्दाच्या उच्चाराला महत्व नाही. प्रेम हा शब्द अनुभविण्याचा आहे. जरा पुढे सांगतो. नारदाने भक्ती सूत्रामध्ये सांगितलंय हे प्रेम कसं आहे. अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम. उदाहरण लोकास्वादनवत. नारद भक्ती सूत्र मला सांगतात प्रेम कसं आहे. अनिर्वचनीयम बोलता येत नाही. प्रेमाने सांगता बोलता जागिता अनुभव चित्ता चित्त जाणे असं आहे. असं प्रेम म्हणता येत नाही. जरा स्पष्टच बोलतो. एखाद्याने जर म्हटलं की नाही माझं तुझ्यावर फार प्रेम आहे नक्की ओळखायचा हा टोपी घालायचा कार्यक्रम आहे. काही खरं नाही. कारण असं होतच नाही. प्रेम हा शब्द उच्चारच करता येत नाही. का. शास्त्र असं सांगतं तो अनुभूतीचा विषय आहे. तो मुखावाटी व्यक्त करण्याचा विषय आहे. काय होईल व्यक्त केलं तर सांगतो. एक साहित्यामध्ये एक छोटासा दृष्टांत दिलाय. काय आहे. सोपं उदाहरण देतो. एका खोलीमध्ये माझा मुद्दा काय आहे. प्रेम असा शब्दाने उच्चार केला की प्रेम संपलं. प्रेम असा उच्चार केला की प्रेम संपलं. कसं उदाहरण देतो. खोली आहे. त्या खोलीमध्ये एक पेटलेला दिवा आहे. आत आहे तोपर्यंत पेटलेला आहे. एक काम करा तो दिवा उचला आणि उंबऱ्यावर आणून ठेवा. दिवा उचला आणि उंबरट्यावर आणून ठेवा आणि वारा आला काय झालं. विजला. आता पुन्हा एकदा बोलतो. दिवा आत आहे तोपर्यंत पेटलेला आहे. उंबऱ्यावर आणला काय झालं. विजला. पण पुन्हा एकदा सांगतो मोकळ्या मनानं बोलत चालला. जर तुम्हाला वाटत असेल 2 वाजेपर्यंत कीर्तन सुटावं तर मोकळ्या मनानं बोलत राहा. आणि जर नाही मोकळ्या म्हणून बोललो तर नाहीतरी जागरच आहे. पहाटे 4ला सोडू द्या. आणखी एकदा विचार. नाहीतरी 4 वर्षाचे कसं आहे. एक आहे का 4 वर्ष झालं आलोच नाही कळत. बर आतमध्ये दिवा आहे तोपर्यंत कसा आहे पेटलेला आहे. उमऱ्यावर आणला काय झालं विजला. बरोबर. आता नीट आहे का. तसं प्रेम नावाचा दिवा जोपर्यंत हृदयात आहे तोपर्यंत पेटलेला आहे. या उंबऱ्यावर आणला विजून गेला. कळलं का. या उंबऱ्यावर ओठ नावाच्या उंबऱ्यावर आणला विजून गेला. याचा अर्थ प्रेम नाही हे सांगता बोलता दागिता अनुभव चित्ता चित्त जाणे असं हे प्रेम आहे. आता हे प्रेम 3 पद्धतीने सांगितलं. एक वात्सल्य प्रेम, दुसरं सख्य प्रेम आणि तिसरं परम प्रेम म्हणजे निष्काम प्रेम. आई आणि मुलामध्ये जे असतं त्याला वात्सल्य प्रेम. ऐका आई आणि मुलामध्ये जे प्रेम असतं वात्सल्य प्रेम. थोडं मला अवांतर वाचनाची सवय आहे. साने गुरुजींचं चरित्र आवर्जून वाचा. साने गुरुजींचं चरित्र फार गोड आहे. असं सांगतात की ते लहान होते तेव्हा स्नान करण्याकरता गेले आणि बाहेर येत असताना त्या स्नानगृहातून त्यांनी मोठ्याने आईला हाक मारून सांगितलं अगं आई मी स्नान केलंय मला बाहेर यायचं आहे. माझे पाय घाण होतील खाली काहीतरी धर. साने गुरुजींच्या आईने म्हणजे श्यामच्या आईने त्या श्यामच्या म्हणजे साने गुरुजींच्या पायाखाली पदर धरला. साने गुरुजींनी त्याच्यावर पाय ठेवला आणि मग आत आले. श्यामच्या आईने एकच वाक्य सांगितलं बाळश्याम जसं पायाला घाण लागू नये म्हणून जपतो तसं मनाला घाण लागू नये म्हणून जप. एवढंच कर म्हटलं. पायाची घाण तरी काढता येईल पण मनाची घाण कशी काढायची. पायाची घाण काढण्याकरता साबण भरपूर आहे. मनाची घाण काढण्याकरता फक्त अध्यात्म आहे. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्मा संदीपानी ऋषींच्या आश्रमात शिकत होते. 12 वर्ष शिकून झाल्यानंतर सगळेजण पाया पडत होते. सगळ्यांना संदीपानी ऋषी आशीर्वाद देत होते. यशस्वी भव विजयी भव ज्ञानवान भव. त्याच रांगेमध्ये भगवानही पाया पडले. पाया पडल्याबरोबर संदीपानी ऋषींनी असा हात वर केला आणि तेवढ्या संदीपानी ऋषींच्या लक्षात आलं अरे वर केलेला हात माघारी घेतला. भगवंतांनी सांगितलं गुरुजी आशीर्वाद द्या ना. संदीपानी ऋषींनी सांगितलं मी तुला काय आशीर्वाद देणार. उलट तुझ्याच आशीर्वादानं माझा आश्रम बरा चालला. मी काय आशीर्वाद देणार. त्याने नाही मी पाया पडलोय मला आशीर्वाद दिला पाहिजे. अरे बाबा काय देणार कारण तुला जे द्यायचंय ते अगोदरच आहे. आई का यशस्वी अवधाय ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती दे तुझ्याकडे आहेच. मी काय देणार. नाही मी पाया पडलो तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे. शेवटी संदीपानी ऋषींनी सांगितलं कृष्णा एक काम कर तुला काय आशीर्वाद पाहिजे हे तूच तुझ्या तोंडाने माग. मी फक्त हो म्हणतो. आता मी तर तुला देऊ शकत नाही. मी फक्त हो म्हणतो. भगवंतांनी विचारलं गुरुजी मी मागेल ते नक्की द्याल का. संदीपानी ऋषींनी सांगितलं द्यायचं ठरलं नाही उगं हो म्हणायचं आहे. मला काय शक्य आहे. मी किती तुझ्यापेक्षा अल्पज्ञ. आता ऐका शेवटी भगवंतांनी हात जोडून संदीपानी ऋषींकडे आशीर्वाद मागितला. काय मागितलं. दोन्ही हात जोडले आणि भगवंतांनी सांगितलं गुरुजी आशीर्वाद द्यायचा असेल तर एकच द्या. मातृहस्तेनं भोजन
माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी माझ्या आईच्या हातचं भोजन करावं एवढाच मला आशीर्वाद द्या. याला म्हणा वात्सल्य प्रेम. विठाला पुष्कळ आहेत चर्चा. रामायणातली कौशल्य ऐकण्यासारखी आहे, सुमित्रा ऐकण्यासारखी आहे, पण माझ्याकडे तेवढी वेळ नाही, मला जास्त विस्तार करायचा नाही. थोडं पुढे चला. वात्सल्य प्रेम. दुसरं प्रेम सख्य. सख्य प्रेमाकरता मी ज्ञानेश्वरीतली एकच ओवी देतो. तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धर्म झाला. मी तर असं म्हणेल, घरी गेल्यानंतर ज्ञानेश्वरी उघडा आणि एवढी ओवी वाचा म्हणजे सख्य प्रेम काय आहे हे कळेल. आणि तिसरा मुद्दा आहे परमप्रेम, ज्याला निष्काम प्रेम म्हटलं जातं. कोणतीही अपेक्षा नाही. नारदाने भक्तिसूत्रामध्ये चिंतन केलंय, सा न कामयमाना निरोध रूपत्वा. किंवा तुकोबरा सांगतात काही मागणी नाही, आम्हा वडिलांची रीत जाणत असे, याच्यामध्ये काही मागायचं नाही, त्याला निष्काम प्रेम असं म्हटलं जातं. असं सांगतात. सेना महाराज पंढरपूरला वारीला आले आणि पंढरपूरला वारीला आल्यानंतर प्रदक्षिणा करताना एका कोपऱ्यामध्ये दगड पडलेला त्यांनी पाहिला. आणि तो दगड आता हे नावी समाजाचे वस्त्राला करता बरं आहे म्हटले, घेतला, निघाले. वारी झाल्यानंतर देवाने रुक्मिणीला विचारलं कोण कोण वारीला आलं होतं. रुक्मिणी मातेने सांगितलं अलीकडल्या काळात गर्दी होत असल्यामुळे मी यादीच केली आहे म्हटले. कोण वारीला आलं, कोण अर्ध्या वारीतून निघून गेलं, कोण अर्ध्या कीर्तनातून उठून गेलं, ही यादीच केली आहे म्हटले. मी आता अलीकडल्या काळात लक्षात ठेवायला अवघड चाललंय म्हटले, त्यामुळे मी यादी केली आहे असं सांगा. आणि मग ती नावं वाचायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये सेना महाराजांचं नाव सांगितलं. भगवंतांनी सांगितलं रुक्मिणी तो काही वारीला आला नव्हता, इथून दगड घेऊन जायला आलता, तो काही वारीला आलता काय. सेना महाराजांना कळालं. सेना महाराजांनी विचार केला कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तिथला दगड घेऊन आलो. आपल्या गावात काही दगड कमी आहेत का तिथली आणायला, उगच्या उगच आणला म्हटले. पुढच्या वारीला गेले, ज्या कोपऱ्यात दगड टाकला होता जी उचलला होता तिथे टाकून दिला, वारी पूर्ण केली. पुन्हा देवाने विचारलं रुक्मिणीला, पुन्हा रुक्मिणी मातेने सेना महाराजांचं नाव घेतलं. पुन्हा देवाने सांगितलं तो वारीला आला नव्हता, गेल्या वारीला दगड घेऊन गेलेला पोच करायला आला. मला असं म्हणायचंय दगड उचललेला देवाला चाललं नाही. मी म्हणतो आपलं बरं आहे, देव आपल्या पिशव्यात बसत नाही, नंतर आपल्या पिशव्याने काय काय ते आपल्यालाच माहिती. महाराज सांगतात याला परमप्रेम म्हणा. आणि अशा परमप्रेमाने आमचं अंग भरून जाऊ द्या म्हणून कंठीरा होना अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान हेच ध्यान द्या. आलोपतीत शरण. आणखीन एक काम करा देवा, काय संतांची पायी ठेवी वेळोवेळा होई. आम्हाला आमचं मस्तक हे संतांच्या पायावर सतत राहावं असं काहीतरी दान द्या. ऐसे द्यावे काही दान ठेवी ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण. हे दोन्ही दान मी का मागायला लागलो. तुकोबा म्हणतात का मागायला लागलो, त्याचं एकच उत्तर आहे. तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरी. हा जो संसार सिंधू आहे, हा सगळा संसार सिंधू अगदी एकदम तरुण जायचा असेल तर त्याच्याकरता ही दोन दान पाहिजे. एक तर नामाने हा संसार तरुण जाता येईल किंवा संतांच्या कृपेने हा संसार तरुण जाता येईल. म्हणून ऐसे द्या बेकाही दान आलोपती तो शरण. ज्ञानेश्वर खाली बसा. तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरी ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण. या भागामध्ये जेवढा काही विचार मागणीच्या संबंधाने मला करता येणं शक्य आहे तेवढं करण्याचा प्रयत्न केला. पुष्कळ या भंगातल्या सगळ्या पदापदांचा विचार करण्याची वेळ माझ्याकडे उपलब्ध नव्हती, म्हणून मला अगदी पहिल्या चरणातल्या पूर्वार्धावरच बऱ्यापैकी आपण बोललो. अंगी भरून या प्रेम याच्यावर थोडाफार विचार मांडला. बाकीच्याही चरणावर पुष्कळ बोलण्यासारखं आहे, पण सहज सरळ अर्थ तरी लावून देण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी नामाबाळाच्या कोबराच्या चरणी महान भगवत भक्त सद्गुरू श्री गंगू काका शिरोळकर यांच्या चरणी आणि मी ज्या परंपरे चरणाला आलो त्या मानकोजी बोधी महाराजांच्या चरणी सेवा समर्पित करतो. या वैष्णवगडावर हे भव्य दिव्य अशा पद्धतीचा सोहळा संपन्न होतो आहे. मी तर असं म्हणेल की हे इथला जो सोहळा आहे हा उत्तरोत्तर पुढता पुढती आस सेवावी अशा पद्धतीचा आहे. काहीतरी नवीन या इमारती होत आहेत, काहीतरी नवीन या उत्सवातून नवीन टाळकरी तयार होत आहेत. भजनाची परंपरा जपली जाते. तसं पाहायला गेलं पंढरपूर आणि या वैष्णवगड इथपर्यंतचं अंतर बघितलं तर पुष्कळ लांब आहे.
पण या परिसरामध्ये कंगूकाका शिरवळकरांच्या फडावर निष्ठा ठेवून आदरणीय गुरुजींनी म्हणजेच नानांनी सनद गुरुजींनी अतिशय निष्ठेने हे टिकवून ठेवलं. तसं पाहायला गेलं तर अलीकडे निष्ठा परंपरेच्या टिकणं कठीण झालं, फार कठीण झालं. नियम टिकणं फार कठीण झालं. अलीकडल्या काळामध्ये कोणत्याही गोष्टीला भागून घ्या म्हणतात, पण इथं तसं नाही. जे आहे जसं आहे तसं तंतोतंत झालंच पाहिजे हा कटाक्ष गुरुजींनी सांभाळलेला आहे. आणि मला असं वाटतं की दादा महाराज, मी म्हटलो मला की दादांना जे मी श्रीनाथ महाराजांनाही म्हटलं, कारण नाथ महाराज तेव्हा लहान होते, भागवत महाराज लहान होते, मी तर 8-8 दिवस असायचे तेव्हा इतकं त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं दादांचं. आणि त्यांच्या प्रेमाने अगदी आम्ही तृप्त झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या काळामध्ये म्हणजे असं असायचं, गुरुजी भरपूर खाऊ घालायचे आणि दादा भरपूर भोजन करायला लावायचे. म्हणजे खाण्यात आणि भजनातच आमचे 7 दिवस इथले जायचे, दोन्ही चालायचे. म्हणजे भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टी या फळाची वैशिष्ट्य आहेत. आणि आज एवढा मोठा समाज आज आपल्याला दिसून येतोय, एवढी सगळी टाळकरी. एरवी अलीकडल्या काळात टाळकऱ्यांची किती वानवा आहे आपल्याला माहिती आहे. अलीकडल्या काळामध्ये फार म्हणजे हजारो समाज असतो आणि 10-12 टाळकरी असतात. टीव्ही उभा राहिलेली नाही, उभा केलेली राहिलेली मध्ये फरक असतो. हे त्याच्याला म्हटलं टाळ घे, मला येत नाही, दिसण्यापुरता तर घे म्हणतात त्याला. पण इथं तसं नाही, येते पाहिजे जातीचे या न्यायाने सगळे अगदी आपल्या धोतर नेहूशक या विषयामध्ये आणि इतक्या लांब गाथा भजन आणि ही सगळी परंपरा टिकून ठेवून गुरुजींच्या चरणी नतमस्तक होतो, आपल्या सर्व भाविकांच्या चरणी नतमस्तक होतो. इथली जी पांडुरंगाची मूर्ती मगाशी मी महाराजांना म्हटलं, इतकं गोड अशा पद्धतीचं दर्शन पांडुरंगाचं आपल्याला होतं, जणू काही पंढरपूरचा पांडुरंग वैष्णवगडावर आलाय असं म्हणायला हरकत नाही. इतकं गोड आपल्याला दर्शन या पांडुरंगाचं होतं. आपल्यावर त्याची कृपा अखंड पद्धतीने राहावी. विविध क्षेत्रातली मंडळी आदरणीय दोन्ही साहेब या ठिकाणी आज उपस्थित आहेत. त्यांचीही उपस्थिती एक अगदी लक्षवेधी अशा पद्धतीची आहे. त्यांनाही या ठिकाणी नमस्कार करतो. आपण सगळेजण या उत्सवामध्ये यारे यारे लहान थोर याती होती नारी न या न्यायाने आपण सगळेजण येता. पुनश्च एकदा ही सेवा भगवत चरणी तुकोबारांच्या चरणी मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या मानकोची बुद्धी महाराजांच्या आणि गंगू काकांच्या चरणी सेवा समर्पित करू. याच ठिकाणी थांबू. तुकाराम
शेवटची
हॅलो. या ठिकाणी उद्याच्या कार्यक्रमाच्या बाबतीत काही सूचना द्यायच्या. गेल्या 6 दिवसापासून तर आजचा 7वा दिवस. 7 दिवस कधी गेले हे आपल्याला कळलं नाही आणि आज सप्ताहाचा शेवटचा काल्याचा दिवस, महाप्रसादाचा दिवस उद्या येऊन ठेपलेला आहे. त्यासाठी पहिले न्यायालयाची जी गाव आहेत त्यांना सूचना गेलेल्या आहेत, तरी पण परत एकदा की त्यांनी सकाळी 9 वाजेपर्यंत न्यायालय या ठिकाणी पोहोच करायचे आहे. उद्या सकाळी 9 ते 10:30 या वेळेमध्ये न्यायालय होईल. 10:30 ते 11:30 या वेळेमध्ये या वर्षामध्ये देवाला जे कपडे आले, जे कपडे सध्या शिल्लक आहेत ते वैष्णवगडाच्या जालना जिल्हा आणि बुलढाणा जिल्ह्यातील 60-70 गावं त्यामध्ये समाविष्ट आहेत. ते कपडे आपण कोणालाही प्रसाद म्हणून देऊ शकत नाही. द्यायचे तर कोणाला द्यायचे, तर कोणाला न त्यापेक्षा त्या कपड्याचा एक देवाचे घरात प्रसाद म्हणून ठेवण्यासाठी ज्याला घ्यायचे असेल त्या कपड्याचा लिलाव त्या ठिकाणी उद्या 10:30 ते 11:30 या वेळेत होईल. ज्यांची ते कपडे प्रसाद म्हणून घरात घ्यायसाठी इच्छा असेल त्यांनी त्याच वेळेत हजर राहायचंय. त्यानंतर कितीही कोणा पैसे दिले तर त्यातला कपडा कुणालाही मिळणार नाही. त्यानंतर 11:30 ते 1:30 या वेळेमध्ये आपल्या फळाचे मालक गुरुवारी हरिभक्त परायण ॲडव्होकेट भागवत महाराज शिरवळकर यांचं काल्याचं कीर्तन होईल. आज रात्री कीर्तन सुटल्यानंतर पत्रिकेप्रमाणे सुरा आणि जे सहकारी गाव आहेत त्यांचा जागर होईल. सर्वांनी हजर राहायचंय. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी हे जे वैभव दिसतंय वैष्णवगडाचं, यामध्ये बुलढाणा जिल्हा, जालना जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी वर्ग सर्वांचं सहकार्य आहे. त्यातून 3.5 कोटी रुपये खर्च होऊन या ठिकाणी भव्य प्रति पंढरपूर असं या ठिकाणी उभं राहिले. त्यामध्ये मी सांगायला प्रकर्षाने विसरणार नाही, सांगण्याचं ठिकाण नाही, परंतु मंदिर होत असताना महाराष्ट्रातील पहिली घटना आहे की ज्या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा व्हायच्या अगोदर तीर्थक्षेत्र ब वर्ग मिळाला. त्यासाठी विशेष सहकार्य सांगायचं झाल्यास या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या या विभागाचे खासदार आणि प्रतापराव जाधव साहेब. त्यांनी पहिल्या भेटीमध्ये नानाला ओळखलं, नानाचा परमार्थ त्यांना पहिल्यापासूनच माहिती आहे, परंतु उद्या काय होणार याची अगोदर कल्पना त्यांना असल्यामुळं वरुडी संस्थांचं तीर्थक्षेत्र बचं फाईल खासदार साहेबांनी त्यांच्या मार्फत कांता पाटील वायाळ खळेगाव यांच्या मार्फत ते रेकॉर्ड पूर्ण आपल्याला या ठिकाणी पोहोच करून सगळं रेकॉर्ड आपल्याकडून तयार करून घेऊन या ठिकाणी माजी आमदार देखील शशिकांतजी खेडेकर साहेब या ठिकाणी बसले. या खेडेकर साहेब आणि जाधव साहेब यांनी आम्हाला बोटाला धरून गेलं. मुंबईला हे पूर्ण रेकॉर्ड दाखल करून घेऊन त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र ब वर्ग या ठिकाणी मिळवून दिला. मी खासदार साहेब जास्त बोलणार नाही, पण तुम्ही वैष्णवगडासाठी जे प्रयत्न केलेत ते आम्ही कधीच विसरणार नाही. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल संस्थांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. आणि कीर्तन सुटल्यानंतर आपण ऑफिसमध्ये येऊन चहा घेतल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती करतो. आणि उद्याच्या सूचनेचं सर्वांनी काटेकोर पालन करायचंय. झाले समाधान आरती जान राजा महादेवान देवा देव आरती जान राजा लोपले जगी कोणी अवतार नाव घेणे आरती जान राजा महादेवाची देवाची
हा.